मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. तुम्ही बघत आहात लाईफ कॅटलिस्टचा आमचा हा चॅनल. मित्रांनो, उद्योजक किंवा जे स्मॉल अँड मीडियम लघु आणि मध्यम उद्योजक या कॅटेगरी येतात किंवा व्यापारी आहेत, यांच्याविषयी एक वाक्य फार कॉमन बोललं जायला हवं किंवा त्यांच्याविषयी एक धाडसानी एक स्टेटमेंट करायला हवं. ते म्हणजे ते खऱ्या अर्थाने उद्योजक नाही आहेत. ते उद्योजक नाहीत आहेत मुळात. तर ते असे व्यक्ती आहेत ज्यांनी स्वतःसाठी एक नोकरी निर्माण केली. आता हे थोडं ऐकायला विचित्र वाटेल, की हे जे लघु आणि मध्यम उद्योजकांपैकी 80 ते 90% लोक असे आहेत, की ज्यांनी स्वतःसाठी एक नोकरी निर्माण केली, ते उद्योग करतच नाहीत. तर मुळात यांची बिझनेसची सुरुवात कशी होते हे आपण समजून घेऊया. बहुतेक लोकांनी बिझनेस यासाठी सुरू केलेला आहे, की त्यांना एक काहीतरी माहिती असतं. समजा एखाद्याला इंजिनिअरिंगचा एखादा पार्ट इंजिनिअरिंगचं युनिट काढलेलं आहे, तर ते का काढलेलं आहे? तर कारण त्याला एखादा पार्ट मॅन्युफॅक्चर कसा करायचा किंवा कुठल्यातरी टूल रूममध्ये काम केलेलं असतं, कुठल्यातरी फॅक्टरीमध्ये काम केलेलं असतं. तिथे एक अनुभव घेतलेला असतो किंवा एखाद्याला मार्केटिंग माहिती असतं म्हणून तो ट्रेडिंगचा व्यवसाय सुरू करतो. एखाद्याला कन्स्ट्रक्शनमधला सिव्हिलचा पार्ट माहिती असतो म्हणून तो कन्स्ट्रक्शनची कंपनी सुरू करतो. आज बरेचसे युनिट्स जे आहेत, छोटे-छोटे युनिट्स जे आहेत, ते त्या अशा लोकांनी सुरू केलेले आहेत, की ज्यांना त्या बिझनेसमधला एक छोटासा आस्पेक्ट माहिती आहे. एकतर छोटासा एखादा भाग बनवता येतो, पार्ट बनवता येतो किंवा एखादी मशीन ऑपरेट करता येते आणि ही लोकं मग उद्योग सुरू करतात. प्रॉब्लेम काय होतो मित्रांनो, की सुरुवातीला सगळा व्यवसाय यांच्यावरच अवलंबून असतो, त्यामुळे तो छान चालतो. हा व्यवसाय एकदम फ्लरिश होतो, व्यवसाय ग्रो व्हायला लागतो. अशा उद्योजकाचं नाव पण व्हायला लागतं, त्याला रेफरन्सेस मिळायला लागतात आणि तो खुश होतो. कारण सुरुवातीची स्टेज म्हणजे मी म्हणजे व्यवसाय, व्यवसाय म्हणजे मी ही असते. आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्याला असं वाटतं, की माझा बिझनेस ग्रो होतो. पण मग त्याला नंतर लक्षात येतं, की मार्केटिंगकडे लक्ष दिलं, तर अकाउंटिंगकडे दुर्लक्ष होतंय. अकाउंटिंगकडे लक्ष दिलं, तर मॅन्युफॅक्चरिंगकडे दुर्लक्ष होतंय. मॅन्युफॅक्चरिंगकडे लक्ष दिलं, तर नवीन लोकं हायर करण्यामध्ये दुर्लक्ष होतं. ट्रेनिंग करायला वेळ मिळत नाहीये. सो काही ना काहीतरी आस्पेक्ट सुटायला लागतो. कारण नंतर त्याला लक्षात आलेलं असतं, की बिझनेस म्हणजे फक्त तो एक पार्ट नाहीये. पण त्यांनी सुरुवात कशासाठी केलेली असते? त्याला बिझनेस यासाठी सुरू करायचा असतो, की त्याला असं वाटत असतं, की मला बिझनेसमध्ये गेल्यामुळे मला भरपूर वेळ मिळेल आणि पाहिजे तेवढा पैसा मिळेल. आता गंमत बघा काय होतं, की हा सगळी कामं करायला लागतो सुरुवातीला. ही सगळ्यात जबाबदारी स्वतः घ्यायला लागतो. त्यामुळे याचा उलटा जास्त वेळ तिथे जातो. जास्त कामं पण यालाच करावी लागतात. बरं, सुरुवातीला एक सुख मिळतं, की आय हॅव नो बॉस. मला बॉस नाहीये. पण नंतर हळू लक्षात येतं बिझनेस बिकम्स बॉस. बिझनेस हाच बॉस होऊन जातो. आणि बेस्ट एम्प्लॉयी तुम्ही स्वतः होऊन जाता. आणि हा नवीन जो बॉस आहे तुमचा बिझनेस, तो इतका खडूस असतो, की ना तर तो तुम्हाला इन्क्रिमेंट देतो, ना पैसे देतो, ना सुट्टी देतो. मग एक दिवस तुम्हाला हे रिअलाईज व्हायला लागतं, की अरे मी माझ्या बिझनेसमध्ये तर अडकून पडलोय. नोकरीपेक्षा वाईट परिस्थिती झाली. कामं तर दिवस-रात्र करतोय. पैसे मला पाहिजे त्यावेळेस मी घेऊ शकत नाहीये आणि सुट्टी पण मागू शकत नाही. घरच्यांना पण सुरुवातीला कौतुक वाटत असतं, की ह्यांनी व्यवसाय सुरू केलाय. हळू त्यांच्या कंप्लेंट सुरू होतात, की तुम्हाला वेळ मिळत नाहीये. तुम्ही महत्त्वाच्या इव्हेंट्समधून गायब व्हायला लागतात. मित्रमंडळापासून गायब व्हायला लागतात. तुम्ही हळू नातेवाईकाच्या लग्नात दिसेनासे व्हायला लागतात. ह्यामुळे परिणाम हा होतो, की पर्सनल लाईफ हे हळू सॅक्रिफाईस व्हायला लागतं. आणि हा जो उद्योजक स्वतःला उद्योजक समजतोय, पण नोकरी करणारा व्यक्ती असतो. फक्त एवढाच फरक आहे, आता तो दुसऱ्यासाठी नोकरी नाही करत आहे, स्वतःसाठी नोकरी करतो. पण वर्स्ट पार्ट हा आहे, की पूर्वी त्याला पगार रेग्युलर मिळायचा, दुसरीकडे नोकरी होती त्यावेळेस. आता त्याला पगार रेग्युलर मिळत नाही. मग तो शोध त्याच्यावर उपाय म्हणून काय करतो, काही लोकांना सोबत घेतो आणि त्यांना काही कामं वाटून देतो. वाटून दिल्यामुळे त्याला असं वाटतं, की आपलं काम आता सोपं झालं. काम सोपं झालं हे सुरुवातीला दिसायला पण लागतं. त्याला थोडंसं उशिरा जाण्याची मुभा मिळते. त्याच्या बिझनेसच्या जागेवरून तो लवकर येऊ शकतो. हे सगळं होतं मित्रांनो. त्याला वाटतं आता लाईफचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. पण एक दिवस त्याच्या लक्षात येतं, पूर्वीच मार्केटमधून कंप्लेंट्स यायला लागतात.
बँकेकडून कंप्लेंट्स यायला लागतात, हप्ते वेळेवर जात नाहीत म्हणून, मार्केटमधून कंप्लेंट यायला लागतात, पूर्वीसारखी सर्व्हिस नाही राहिली म्हणून, तुमचे एम्प्लॉई कंप्लेंट करायला लागतात की त्यांना मनासारखं काम करता येत नाही. मग अगेन तुम्हाला लक्षात येतं की मी जसं काम करत होतो तसं मी नेमलेली माणसं काम नाही करत. मग तुम्ही त्या सगळ्यांना सांगता तुम्ही बाजूला व्हा, मी परत बघेन. मग आता तुम्ही काय करताय, तुम्ही त्या माणसांना हँडल करताय आणि काम पण तुम्हीच करताय. अगेन यू हॅव गॉन बॅक टू युअर नोकरी. आणि हे चक्र चालू राहतं मित्रांनो. कित्येक जणांना 20-20, 30-30 वर्ष झाले तरी त्यांची नोकरी संपलेली नाही आहे स्वतःच्याच युनिटमध्ये, आणि संपणार पण नाही. कारण काय? तर कारण हे की मला जे माहिती आहे ते माहिती असल्यामुळे मी व्यवसाय करू शकतो, हा एक भ्रम आहे आपला. आणि त्या भ्रमामुळे आपण व्यवसाय सुरू करतो आणि आपण अडकून राहतो. डॉक्टरला असं वाटतं मला पेशंट ट्रीट करता येतात म्हणजे मी हॉस्पिटल रन करू शकतो. एखाद्या सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरला असं वाटतं की मी कन्स्ट्रक्शन कसं करायचं मला माहिती आहे म्हणून मी कन्स्ट्रक्शन कंपनी रन करू शकतो. एखाद्याला मार्केटिंग कसं करायचं माहिती असतं म्हणून तो ट्रेडिंग फर्म ओपन करतो. एखाद्याला हाऊ टू टीच स्टुडंट्सना एखादा विषय कसा शिकवायचा हे माहिती असतो म्हणून तो कोचिंग क्लासचा बिझनेस करण्याचा प्रयत्न करतो. असे आपल्याला आजूबाजूला असंख्य उदाहरणं सापडतील मित्रांनो. ह्या सगळ्यांच्या मध्ये एकच गोष्ट कॉमन आहे. तर हे जरी म्हणत असले मी माझा बिझनेस करतोय, तर इन फॅक्ट ते स्वतःकडेच नोकरी करतायत आणि बिझनेस हा त्यांचा नवीन मालक आहे. पण हा मालक खडूस आहे. इन्क्रिमेंट, पगार आणि सुट्टी हे तिन्ही गोष्टी देत नाही तुम्हाला. तुम्ही हळूहळू तुमच्याच बिझनेसमध्ये डल व्हायला लागता. या प्रकारे यू बिकम डल एम्प्लॉई ऑफ युअर ओन बिझनेस. तुम्ही इतके डल होऊन जाता की पूर्वी जाताना जो उत्साह उरलेला असतो तो पण राहत नाही. याला उपाय काय मित्रांनो? याला उपाय एकच आहे, सिस्टीम बेस्ड बिझनेस करणे आणि बिझनेस हा उद्योजकासारखा करणे. तुम्हाला पहिले उद्योजक व्हावं लागेल जर बिझनेस तुम्हाला बिझनेस सारखा करायचा असेल. तर माझा तुम्हाला पहिले हा सल्ला आहे मित्रांनो की तुम्ही नोकरीतनं बाहेर पडा, पहिले उद्योजक बना. उद्योजकाचा माइंडसेट काय तो पहिले शिकून घ्या, मगच तुमचा व्यवसाय व्यवसायासारखा होईल. अन्यथा तुमची नोकरी तुम्हाला कधीच सुटणार नाहीये. शेवटच्या दिवशीपर्यंत काम करा. फार तर फार तुमच्या श्रद्धांजलीमध्ये एक वाक्य ऐकायला मिळेल की शेवटच्या दिवसापर्यंत काम केलं, हार्डवर्क केलं. पण त्याचा दुसरी बाजू सांगतो, तुमची मुलं पण तुमच्यासोबत काम करणार नाही, ते पण दुसरीकडे जाऊन नोकरी करतील, कारण स्ट्रगल करायला कोण येईल तुमच्यासोबत. त्यामुळे यातून कसं बाहेर पडायचं यावर पण आपण बऱ्याचशा गोष्टी बघणार आहोत. इनफॅक्ट आम्ही आमचे प्रोग्राम्सच यासाठी रन करतो. या व्हिडिओजमध्ये पण मी सांगत राहीन मित्रांनो. आज आपण इथेच थांबूया. हा व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.